ज्या पुरवणी मागण्या होत्या त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि नगर विकास विभाग। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सन्माननीय वरुण सरदेसाईंनी आज सुरुवात केली। त्याच्यामध्ये श्रीमती देवयानीताई फरांदे, श्रीयुत जयंतराव पाटील, श्रीयुत रमेशराव बोरनारे, श्रीयुत विकासराव ठाकरे, श्रीमती सरोजताई अहिरे, श्रीयुत कैलासजी पाटील, श्रीयुत हेमंतजी रासने, श्रीयुत अमितजी देशमुख, श्रीयुत दिलीपजी लांडे, श्रीयुत जितेंद्रजी आव्हाड, श्रीयुत दिलीपजी बनकर, श्रीयुत अजमी साहेब, श्रीयुत विनोद अग्रवाल जी, श्रीयुत निलेश राणे जी, श्रीमती सना मलिक जी, श्रीयुत बाबाजी काळे जी, श्रीयुत अभिमन्यू पवार जी आणि आता सन्माननीय किशोर पाटील जी। अध्यक्ष महोदय, ही चर्चा करत असताना जरूर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्या त्यांना पुरवणी मागण्यावर बोलायचं होतं, परंतु आज गिलोटीन असल्यामुळं त्यांच्या ज्या काही त्यांना आपली मतं मांडायची होती किंवा आपल्या आपल्या मतदारसंघातले किंवा ह्या तिन्ही विभागाच्या संदर्भातले जे काही प्रश्न मांडायचे होते ते मांडता आले नाही। परंतु त्यांनी त्या विभागाच्या मंत्र्यांना पत्र रूपाने दिलं तरी आम्ही देखील त्यांची उत्तरं देऊ शकू। त्यांनी तसं काही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही असे सुरुवातीलाच मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच चर्चा करत असताना ह्या तिन्ही विषय तसे बघितले तर राज्यातले महत्वाचे विषय आहेत आणि साहजिकच ह्या सर्व सन्माननीय 19 सदस्यांनी अनेक बाबीचा उल्लेख इथं केला। त्याच्या संदर्भामध्ये अनेक ज्येष्ठ सन्माननीय संचालक सदस्यांनी देखील तिथं आपली आपली भूमिका मांडली। अध्यक्ष महोदय, जून 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये 57,000 कोटीच्या साधारण पूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केल्या आणि त्याच्यामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर केल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या तुम्ही पुरवणी मागण्या कशा सादर केल्या? तुम्ही राज्याची आर्थिक शिस्त बिघडवताय, तुम्ही राज्य अडचणीत आणताय, अशा प्रकारचं बरीचशी चर्चा काल पण वेगवेगळ्या डिमांड्सवर चर्चा झाली। त्याच्यामध्ये पण काही सन्माननीय सदस्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला। आज देखील सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि काही इतर मान्यवरांनी देखील या गोष्टीचा उल्लेख केला। पण मला या उत्तराच्या निमित्तानं, चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला पण सांगायचंय आणि राज्याला पण सांगायचंय की त्यामध्ये 15वा वित्त आयोग आहे। त्या 15व्या वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळत असतो, देशातल्या अनेक राज्याला मिळत असतो, आपल्यालाही मिळत असतो आणि त्याच्यामुळे या 57,000 कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही 15व्या वित्त आयोगाचा केलेला आहे। अध्यक्ष मिळवले, आपल्यालाही त्याच्यामध्ये 9,000 कोटी $865 कोटी एवढा निधी राज्य सरकारला अध्यक्ष महोदय प्राप्त होणार आहे आणि केंद्रीय योजना राबवताना राज्याच्या साधन संपत्तीमध्ये निश्चितच अध्यक्ष महोदय भर पडणार आहे आणि त्यामुळे राज्याच्या साधन संपत्तीवर पडणारा निव्वळ वित्तीय भार हा जवळपास 40,645 कोटी एवढा तो आहे आणि सन 2025-26च्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण हे एकूण खर्चाच्या 13.30% इतकं होतं।
आणि या पूरक मागण्यांच्यामुळं आपण जर पाहिलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण वाढून तो 15.13% एवढं त्याच्यामध्ये झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये आम्ही 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जे अनुदान दाखवलेलं आहे ते 11,042 कोटी रुपये दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक शुल्क अधिभारात परतावा जे आपण मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका वगैरे ह्या सगळ्यांच्या करता करत असतो, त्याच्यामध्ये आम्ही 3,228 कोटी रुपये दाखवलेले आहेत. मेट्रो प्रकल्प आणि वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी बांधकाम ज्याला आपण टनेल म्हणतो ते राज्य शासनाची हिस्साची दुय्यम कर्जाची रक्कम ती 2,240 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, एनसीडीसी कडनं देखील केंद्रीय मंत्री, सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेब हे सहकारी साखर कारखान्याच्या करता त्यांना जी काही मदत लागते, उभारणी करता लागते, एक्सपान्शन करता लागते, आपल्या डिस्टलरी उभी करण्याकरता लागते, कोजन उभे करण्याच्या करता लागते, त्याच्यामध्ये देखील जवळपास 2182 कोटी रुपये आम्ही दाखवलेले आहेत. ते पैसे अध्यक्ष महोदय केंद्राकडनं, एनसीडीसी कडनं आपल्याला मिळतात. आपण त्या साखर कारखान्यांना पास ऑन करत असतो. केंद्र शासनाकडून राज्याला भांडवली खर्चासाठी 50 वर्षाच्या करता बिनव्याजी विशेष सहाय्य तेही आम्ही दाखवलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे, आमचे राज्याचे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील, आम्ही सगळेच जण तो जास्तीत जास्त हिस्सा हा आपल्या राज्याला कसा मिळेल. गेल्या वर्षी 9,000 कोटी मिळवायला आम्ही यशस्वी झालो, पण ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त कसा मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याच्यावर ती रक्कम आम्हाला दाखवावी लागली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल, जिल्हा आणि इतर मार्ग असतील, त्याच्यात 2,000 कोटी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन ते 1,690 कोटी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या करता, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या करता फरांदेताईंनी मुद्दा उपस्थित केलेला होता, त्याची अंमलबजावणी करता आम्ही 1,000 कोटी रुपये दाखवलेले आहेत. ते जर कमी वाटले तर आम्ही त्याच्यामध्ये केंद्राचा पण काही निधी मिळवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय तिथं आम्ही करणार आहोत. आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जे आपण सवलती देतो, महिलांना 50%, विद्यार्थ्यांना त्याच्याकरता 1,000 कोटी रुपयाची तरतूद दाखवलेली आहे. एडीबी बँक जी आहे त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी रुग्णालयाची कामं चाललेली आहेत त्याची बांधकाम आणि श्रेणीवर्धन याकरता जवळ 1,180 कोटी रुपये दाखवलेले आहेत. आणि ओबीसीच्या करता किंवा विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्याच्या करता 1,300 कोटी. आणि बरेच दिवस कोकणवासियांची मागणी होती, मागे देखील राज्य सरकारने निर्णय घेतला, रेवस्ते रेड्डी सागरी महामार्ग आणि पुण्यामध्ये रिंग रोड, चक्राकार महामार्ग आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्ग याच्या करता देखील भाग भांडवली अंशदान आम्ही 1,500 कोटी रुपये दाखवलेले. अध्यक्ष महोदय, नागरी पायाभूत विकास निधी करता देखील आम्ही जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांना जे आपण कर्ज देतो त्याच्यामध्ये 1,500 कोटी रुपये दाखवलेले आहे. त्याच्यामुळं हा आकडा 57,000 कोटी रुपये गेलेला आहे. तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपण सगळेजण बघता, अलीकडच्या काळामध्ये आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये देखील मोठे मोठे काही करोडो रुपयाचे फ्लॅट घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अध्यक्ष महोदय, परवा आपल्या वाचनात आलं असेल किंवा एक नमन म्हणून बिल्डिंग आहे कोस्टर रोडला, तिथं एक फ्लॅट म्हणजे एका फार्मा कंपनीच्या मालकीणीनं घेतला, त्याची किंमत 650 कोटी रुपये होती. 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटने तो फ्लॅट गेला. ठीक आहे, काही लोकांच्याकडे पैसे आहेत त्यांनी तर घ्यावेत, परंतु त्याच्यातनं जे काही नोंदणी फी आपल्याला मिळते, रजिस्ट्रेशन फी, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते. आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना राज्याचं रिसोर्सेस वाढवण्याच्या करता देखील आम्ही सगळेच जण मंत्रिमंडळातले सहकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. अलीकडच्याच काळामध्ये काही एक्साईजच्या पण आपण थोडी त्याच्यामध्ये टॅक्स मध्ये वाढ केलेली आपल्या पाहण्यात किंवा वाचनात आलेली असेल अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय आमचं ह्या सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळं जो काही विरोधकांच्याकडनं थोडासा भाऊ केला जातो, असं दाखवलं जातं की बाबा राज्य अडचणीत आहे, आता राज्याचं कसं होणार, आता अमुक थांबलंय तमुक थांबलंय, तसं काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालं नाही. आम्ही पण अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करणारे किंवा प्रशासनामध्ये काम करणारे सहकार्य
आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वीचा 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे आणि आत्ताही ते राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत. एकनाथरावजींना 2.5 वर्षाचा अनुभव आहे. मलाही अनुभव आहे. राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, कितीतरी सिनियर मंत्री अध्यक्ष महोदय ह्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे. वेगवेगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीनं मार्ग काढायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं आज जे काही कालपासून आज पण अनेक बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुणी घाबरून जाण्याचं अध्यक्ष महोदय तसं काही कारण नाही. मला एक गोष्ट सांगायची की बाबा राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे. राज्य कर्जबाजारी होत चाललेलं आहे. राज्याच्या महसुली जमा कर्जाच्या वसुलीचा एकूण खर्च यातील तूट भागवण्याच्या करता ज्या काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अध्यक्ष महोदय आम्ही अजिबात जात नाही. 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार राजकोषीय तूट 2.76% आम्ही ठेवलेले, जी 3%च्या आत ठेवायची असते आणि इयर एंडिंगला देखील त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे महायुतीचं सरकार करेल. 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमेचं व्याज प्रदानाची टक्केवारी हे अध्यक्ष महोदय 11.53%, व्याजाचं प्रमाण 20% मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचंय आणि दोन्ही सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना सांगायचंय की संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, केरळ पर्यंत जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये तीन राज्याचंच प्रमाण कर्जाचं 20% पेक्षा कमी आहे. त्याच्यात गुजरात आहे, त्याच्यात ओरिसा आहे, त्याच्यात महाराष्ट्र आहे. बाकी सगळी राज्य ही त्या 3% 20%च्या बाहेर आहेत. अध्यक्ष महोदय, वर्षाखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यास आपलं सरकार आमचं सरकार अध्यक्ष महोदय नेहमीच यशस्वी झालेलं आहे आणि चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्रोत तयार करून संसाधनाचा क्षमतेचा पूर्ण वापर करून तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादित राहील याची दक्षता ही घेण्यात येईल. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या वेगवेगळ्या विभागाच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी सभागृहाला सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, अनेकांना आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. इथं सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत, ते सिनियर आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना, मी काल सभागृहामध्ये नव्हतो परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा पद्धतीने बोलले. त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता 3 पक्षाचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये, आणि आम्ही सगळेजण काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे, शिवसेनेला देखील खात्याबद्दल तक्रार आहे. तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्माननीय सदस्य, तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिलाय तो जरा आपण पहा. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा आणि मी अजित पवारांना पत्र दिलं. अजित पवारांनी ते पत्र बघितलं परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही, होही बोलले नाही, नाही बोलले नाही. आणि त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो. त्यांनी नाही नाराज झाले, बरंच काही अस्वस्थ झाले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं. अध्यक्ष महोदय, मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचंय, भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे? जवळपास 6 टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि 7वी टर्म आहे. म्हणजे MLC पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी. अध्यक्ष महोदय, यामध्ये इतक्या टर्म मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूणचं केलं, गुहागरचं केलं. मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही. आमच्याच वेळेस
त्यांनी सांगितलं की आमच्या गोगावले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सॉरी रायगड जिल्ह्यात नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये 8 तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण 9 तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही. अध्यक्ष महोदय, वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही, संपूर्ण ठापर आमच्या माती मारायचं. आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे. मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश्वरला, चिपळूण तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यात, सॉरी संगमेश्वर तालुक्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का, अर्थमंत्री कोणाला पैसे देणार, अर्थमंत्री कसे ठरवू शकतात. अध्यक्ष महोदय, त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं. त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते, मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते, कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची. ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना 5:30ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही. नाही 5:30ला गेलो. अच्छा, ते सगळं सांगून तुम्हाला मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, वास्तविक मी काही मालक नाहीये, सगळे मिळून हे सरकार चालवतात. भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली, मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच महसूल जमा किती होतो, त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो, मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे. मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात, मी कुणाला कोण समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे. जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही. मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये काम केलेलं आहे, महायुतीमध्ये देखील मी काम करतोय. त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे. त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही, असं मला स्पष्ट सांगायचं आहे. त्याच्यामुळे कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही, मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही. एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो. मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या जून-जुलै 2025च्या पावसाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक 74 ते 92 खाली अनिवार्य व कार्यक्रम करता रुपये 15,465 कोटी 13,33,000 रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 97 ते 141 खाली अनिवार्य व कार्यक्रम खर्च करता रुपये 9,068 कोटी रुपये 49,35,000, पर्यावरण वातावरण बदल विभागाच्या बाब क्रमांक 283 खाली कार्यक्रम खर्च करता रुपये 238 कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करतो. धन्यवाद. आता मी सन 2025-2026च्या पुरवणी मागण्यांवरील 1. नगरविकास विभाग, 2. सार्वजनिक बांधकाम विभाग,